नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट फर्स्ट याच्यामधील शेवटचा लेसन म्हणजे 10वा लेसन, ज्याचं नाव आहे अवकाश मोहिमा. हा फिजिक्सशी रिलेटेड असा लेसन आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अवकाश मोहिमांच्या माध्यमातूनच मानव विविध प्रकारचे उपग्रह स्पेसमध्ये सोडू लागला. त्याचा उपयोग आपल्याला नेहमीच्या जीवनामध्ये टेलिकम्युनिकेशन, त्याचप्रमाणे आपण जे आज इंटरनेट पाहतोय ते सॅटेलाइटच्या मार्फत आपण इंटरनेट पाहत असतो. अमेरिकेमध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याची लगेच न्यूज आपल्या भारतामध्ये येऊ शकते. याचं कारण इंटरनेट, लक्षात घ्या. आणि इंटरनेट चालतं कशावर, तर ह्या उपग्रहांवर. आता हे बरेचसे उपग्रह मानवनिर्मित आहेत, जे मानवाने अवकाशात सोडलेले आहेत आणि बऱ्याच प्रकारच्या अवकाश मोहिमा मानवाने याच्या मार्फत केलेल्या आहेत. आपल्या इकडे आपल्याला माझे इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा नासा याच्याबद्दल आपण नेहमी ऐकत असतो आणि विद्यार्थी मित्रांना नेहमीच या नासाबद्दल किंवा स्पेसबद्दल क्युरिओसिटी असते. आपण याच्यापूर्वी कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स, राकेश शर्मा, युरी गागरिन अशा बऱ्याचशा अंतराळवीरांची नावं ऐकलेली आहेत. यांनी अंतराळामध्ये जाऊन बरंचसं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आज जी प्रगती केलेली आहे, आता आपल्याला माहित आहे की आपण मार्स ऑर्बिटर सुद्धा सोडलेला आहे. त्यानंतर भारताने सुद्धा या मोहिमांमध्ये खूप अशी प्रगती केलेली आहे. तर ते अवकाश मोहिमा म्हणजे काय असतात याच्याविषयी आपण आता या पाठामध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया अवकाश मोहिमा. जेव्हा अज्ञाताचे मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला नेहमी क्युरिओसिटी असते प्रत्येक गोष्टीची. लहान मुलांना सुद्धा आपण एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं तर ते मुद्दाम ती गोष्ट करतात. याचं कारण त्यांना क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते. बाबा काय होईल ही गोष्ट केली तर. म्हणजेच अज्ञात ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल प्रत्येक मानवाला नेहमी आकर्षण वाटत आलेले आहे व त्याबद्दल जाणून घेऊन आपल्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारण्याची तो सतत प्रयत्न करीत आला आहे. मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं, लक्षात घ्या, मानव हा एकमेव प्राणी असा आहे या पृथ्वीतलावर ज्याचा ब्रेन वेल डेव्हलप्ड आहे. आणि म्हणून आपण जी काही गोष्टी आपण केलेल्या आहेत, ज्याप्रमाणे आपण AS विद्यालयाचं ॲप तुम्ही ऑनलाईन पाहू शकता, ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकता, ते सुद्धा या अवकाश मोहिमांमुळे शक्य झालेलं आहे. म्हणजे आजकालचा जमाना जो इंटरनेटचा जमाना आहे आणि बहुतेक सर्व गोष्टी ज्या असतात, उदाहरणार्थ आपण बँकेमध्ये मनी ट्रान्सफर करतो किंवा आपल्या विजेचं बिल भरतो, या सगळ्या गोष्टी आपण इंटरनेटच्या माध्यमातून करत असतो. म्हणजे इंटरनेट आपल्याला कशापासून मिळतं, तर उपग्रहांपासून. आणि ह्या उपग्रहांपासून इंटरनेट मिळत असल्यामुळे आपण आपल्या ज्ञानाची कवाडं खुली केलेली आहेत. आपण ग्लोबलायझेशन झाल्यामुळे कुठल्याही देशातल्या माणसाशी आपण कधीही संपर्क करू शकतो. आता आपण व्हॉट्सअपचा वापर करतो किंवा फेसबुक या सोशल मीडियाचा वापर करून अगदी जगातल्या कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही न्यूज आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकतो. सांगायचा उद्देश काय, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या फक्त आणि फक्त उपग्रहांमुळे शक्य झाल्या. आणि उपग्रह जे हवेत सोडलेले आहेत, अवकाशात सोडलेले आहेत, ते मानवाने सोडलेले आहेत आणि त्याच्यासाठी अवकाश मोहिमा राबवलेल्या आहेत. आता पहा, अवकाश व त्यातील असंख्य लुकलुकते तारे याचेही त्याला प्राचीन काळापासून कुतूहल वाटले असणार. लक्षात घ्या, प्राचीन काळापासून आपल्याला माहिती आहे आपलं आकाश त्यांनी 27 भागामध्ये विभागलं होतं. त्याला त्यांनी वेगळ्या प्रकारची नक्षत्र असं नाव दिलं होतं. म्हणजेच ह्या अवकाशाचं कुतूहल, ह्या अवकाशासंबंधी ज्या गोष्टी आहेत या मानवाला पहिल्यापासून उत्सुकता दाखवणाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा अवकाश मोहिमा, आता लक्षात घ्या, तंत्रज्ञानात विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाश यानांची निर्मिती केली गेली. आता हे 21वं शतक चालू आहे, म्हणजे 20व्या शतकाचा शेवटचा भाग होता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा अवकाश यानांची निर्मिती केली गेली. आपण टीव्हीवर बघतो बघा, एखादा रॉकेट लॉन्च करत असताना मोठा म्हणजे ब्लास्ट खाली केला जातो. म्हणजे न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार त्याची झेप अवकाशात घेतली जाते आणि त्याच्यानंतर तो वर गेल्यानंतर कशा प्रकारे ते यान डिटॅच होऊन आपलं कामगिरी फत्ते करण्यासाठी निघून जातं, हे सुद्धा आपण टीव्हीवर बघत आलेलो आहोत. तर 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाश यानांची निर्मिती केली गेली व अवकाश यात्रा करणे सहज शक्य झाले. तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह अवकाशात प्रस्थापित केले गेले आहेत. आपण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण जे काही आज बघतोय, म्हणजे इंटरनेट पाहतोय किंवा टीव्ही सिरियल पाहतोय किंवा मॅचेस चालू असलेल्या आपण इकडे आपल्या भारतामध्ये घरी बसून पाहतोय टीव्हीच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून, हे सगळं उपग्रहांमुळे शक्य झालेलं आहे. आणि उपग्रह सोडण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठली आहे, तर अवकाश मोहिमा. इथे बघा,
साधारण 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करणे, तसेच उपग्रहांच्या आपल्या जीवनोपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणे. आता लक्षात घ्या, आपण कृत्रिम उपग्रह म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण अवकाशात सोडत असतो. आपला नैसर्गिक सॅटेलाइट कुठला आहे नैसर्गिक, तर तो आहे चंद्र, मून. हा पृथ्वीच्या भोवती फेरी मारत असतो. त्याप्रमाणे आपल्या कामांसाठी म्हणजे आपण जे काही इंटरनेटवर गोष्टी पाहतोय किंवा टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण आपल्या नातेवाईकांशी जे काही संवाद साधतोय ते फक्त आणि फक्त कृत्रिम उपग्रहांमुळे शक्य झालेलं आहे. सौर मंडळातील व त्याबाहेरील विविध घटकांकडे अवकाश याने पाठवून त्या घटकांचे जवळून निरीक्षण करणे व त्यांना जाणून घेणे हे महत्त्वाचं कार्य हे अवकाश यानातर्फे केलं जातं. आता बघा, आपण चंद्राच्या नॉर्थ पोलवर आपला सॅटेलाइट सोडला होता, आपला यान सोडलं होतं तिथलं हे करण्यासाठी, परंतु काही कारणास्तव शेवटच्या क्षणी त्याचा संपर्क तुटला आणि ती आपली मोहीम फेल झाली. तरी पण या मोहिमेमुळं भारत अवकाश मोहिमा करणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. पूर्वीपासून आपल्याला माहिती आहे आर्यभट्ट किंवा एज्युसॅट अशा बऱ्याच प्रकारचे सॅटेलाइट आपण अवकाशात सोडलेले आहेत. त्याच्यासाठी नासा किंवा आपली इस्रो हे एकमेकांच्या सहकार्याने कामगिरी करत असतात. आता इथे पहा, अवकाश व आकाश यात काय फरक आहे. तसं बघायला गेलं तर अवकाश आणि आकाश एकच शब्द आहे असं आपल्याला वाटेल, परंतु आकाश आणि अवकाश हे आकाश आणि अवकाश या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कशा, तर बघा, सूर्यकिरणातून विविध प्रकारचे रंग बाहेर पडत असतात आणि त्यातले बहुतांशी रंग जे असतात ते पृथ्वीच्या वातावरणात शोषले जातात आणि त्याच्यापैकी निळा रंग जो असतो तो सर्वकडे पसरतो आणि त्याच्यामुळे आकाश निळं दिसतं. याला म्हणतात आकाश. म्हणजे दिवसा जे आपल्याला दिसतं ते असतं आकाश. आणि रात्रीच्या वेळी आपण जेव्हा बघतो, जेव्हा सूर्य पृथ्वीच्या मागे असतो, म्हणजे पृथ्वी फिरत असल्यामुळे पृथ्वीच्या मागे गेलेला असतो, त्यामुळे रात्री लुकलुकताना तारे दिसतात किंवा इतर ग्रह दिसतात आणि आपल्याला जी पोकळी दिसते त्याला अवकाश असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण दुसऱ्या भाषेत असं सांगू शकतो की आकाश म्हणजे दिवसा दिसणारे आणि अवकाश म्हणजे रात्रीच्या वेळा दिसणारा स्पेस म्हणजेच अवकाश होय. तर अशा प्रकारे अवकाश आणि आकाश यांमधील फरक केलेला आहे. सौर मंडळातील विविध घटक कोणते, जसं आपण बघितलेलं कॉमेट्स आहेत, धूमकेतू आहेत, त्याच्यानंतर मंदाकिनीज आहेत किंवा गॅलेक्सीज आहेत बऱ्याच प्रकारच्या. सूर्यमालेतील इतर घटक म्हणजे 8 प्लॅनेट्स आहेत आणि त्याच्या भोवती फिरणारे चंद्र आहेत. असे असंख्य गोष्टी, लघुग्रह आहेत, या सर्व गोष्टी सौर मंडळात असतात. उपग्रह म्हणजे काय. आता उपग्रह म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, चंद्र हा आपला उपग्रह आहे, म्हणजे तो पृथ्वी बरोबर फिरतो. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरते आणि पृथ्वीभोवती हा त्याचा उपग्रह म्हणजे आपला असलेला ग्रह, पृथ्वी हा ग्रह आणि त्याच्याभोवती फिरणारी एक गोलाकार वस्तू ती म्हणजे उपग्रह झालेली आहे. हा नॅचरल सॅटेलाइट आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या पृथ्वीचा. हे आपण आधीच्या इयत्तांमध्ये म्हणजे स्मॉल स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह आहेत, तर पृथ्वीला एकच चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे. बाकीचे उपग्रह जे आपण अवकाशात फिरताना बघतो रात्रीच्या वेळेला जो व्हाईट कलरचा लाईट हळुवारपणे फिरत असतो तो म्हणजे आपण सोडलेला सॅटेलाइट आहे. आणि सॅटेलाइट जे आहे त्याच्यामुळे आपण सांगितलं त्याप्रमाणे टेलिकम्युनिकेशन किंवा इतर टीव्हीवर सिरियल यामध्ये त्याचा वापर करू शकतो. ते बघण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अवकाश यानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारिन हा होता. सर्वप्रथम अवकाशात कोण गेलं, स्पेसमध्ये कोण गेलं, तर युरी गागारिन. याची तस्वीर तुम्हाला बाजूला दिसत आहे. त्याने सन 1961 मध्ये म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात या मोहिमांना स्पीड आला. 61 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली. सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी 1969 ची व्यक्ती कोण आहे, तर नील आर्मस्ट्रॉंग ही अमेरिकन व्यक्ती यांनी सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवलं. भारताच्या राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. म्हणजे पृथ्वीभोवती रिव्होल्यूशन करून हे आपले राकेश शर्मा नावाचे जे अंतराळवीर आहेत ते आलेले आहेत 1984 मध्ये. सुनीता विल्यम्स हे आत्ता ह्यांनी केलेली परिक्रमा आहे. व कल्पना चावला यांनी अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या अवकाशयानातून अवकाश भ्रमण केले. नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. पैकी कल्पना चावला यांचा वातावरणात त्यांचं यान येत असतानाच हवेशी घर्षण झाल्यामुळे त्या यानाचा स्फोट झाला आणि पेट घेतला गेला आणि त्याच्यामध्ये कल्पना चावला यांचा मृत्यू झाला हे आपण पाहिलेलं आहे. परंतु सुनीता विल्यम्स यांनी पूर्णपणे ही पृथ्वीची परिक्रमा केलेली आहे. कृत्रिम उपग्रहांद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बिणी पृथ्वीच्या परिक्रमा करीत असतात, त्यांना अवकाशात ठेवणे का आवश्यक असते. लक्षात घ्या, हबल स्पेस टेलिस्कोप नावाची जी दुर्बीण आहे
ती नासाने 1990 साली लॉन्च केलेली आहे आणि तेव्हापासून पृथ्वी म्हणजे पृथ्वीच्या दिशेने नव्हे तर पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने स्पेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात याच्याविषयी ही दुर्बीण आपल्याला माहिती देत असते. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 1990 साली नासाने ही दुर्बीण लॉन्च केलेली आहे, हबल स्पेस टेलिस्कोप, आणि ह्याचा स्पीड साधारण 5 मैल एका सेकंदामध्ये आहे. म्हणजे 95 मिनिटांमध्ये पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करण्याचं काम ही हबल स्पेस टेलिस्कोप करत असते. आणि विविध प्रकारच्या कॉमेटचे असणारे कण म्हणजेच धूमकेतूचे असणारे छोटे मोठे कण यांचा सुद्धा अभ्यास या दुर्बिणीद्वारे केला जातो आणि याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि म्हणून ही हबल स्पेस टेलिस्कोप आपल्याला उपयोगी आहे. तुमच्या भ्रमणध्वनीमध्ये सिग्नल कुठून येतो? भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल, मनोरम म्हणजे तो कुठून येतो? दूरचित्रवाणीचे कार्यक्रम तुमच्या दूरचित्रवाणी संचात कसे येतात? तुम्ही वृत्तपत्रांमध्ये आपल्या देशावरील मान्सूनच्या ढगांची स्थिती दाखवणारी चित्रे पाहिली असतील, ती कशी मिळवली जातात? या सर्व गोष्टी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अंतराळात सोडलेल्या उपग्रहांमुळे शक्य झालेल्या आहेत. म्हणजे मोबाईलमध्ये आजकाल तर आपण मोबाईलमध्ये कॉम्प्युटरप्रमाणेच त्याचा उपयोग करून इंटरनेटच्या माध्यमातून विविध गोष्टी बघू शकतो. म्हणजे मान्सूनची स्थिती किंवा मान्सून कधी येणार याविषयी सुद्धा अंदाज आपल्याला या उपग्रहांद्वारे आपल्याला सिग्नल येतो आणि त्याप्रमाणे आपल्याला योग्य माहिती मिळते. आणि त्या दिवशी जर समजा चांगला पाऊस, जोरात पाऊस असेल तर आपल्याला घरीच राहणं पसंत करण्यासाठी टीव्हीवरून किंवा ट्रान्झिस्टरवरून सूचना दिल्या जातात. म्हणजे ही माहिती येते कुठून? तर उपग्रहाद्वारे आपल्याला ही माहिती मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पहिल्या सेशनमध्ये काय काय शिकलो? तर अवकाश मोहिमा म्हणजे काय, त्याचप्रमाणे हबल स्कोप टेलिस्कोप याच्या मार्फत आपल्याला कशा प्रकारे गॅलेक्सीजच्या किंवा इतर गोष्टींच्या ज्या अवकाशात आहेत त्यांच्या तस्विरी मिळतात, आकाश म्हणजे काय आणि अवकाश म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर युरी गागरी हे रशियन अंतराळवीर यांनी पहिल्या प्रथम अवकाशात 1961 साली परिक्रमा केलेली आहे पृथ्वीची. नंतर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे. नंतर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये माहिती पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन इन्स्टिट्यूट आहे की ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करू शकता आणि आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील, क्वेरीज असतील तर त्या ऑनलाईन किंवा आमच्या तज्ज्ञ शिक्षकांमार्फत आपण त्या सॉल्व्ह करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला परीक्षेत चांगले मार्क्स मिळू शकतात. या ॲपद्वारे आपणास सायन्स, सोशल सायन्स, इंग्लिश, मॅथ्स, हिंदी आणि कॉम्प्युटर अशा प्रकारच्या विविध विषयांचं योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जातं. आपण ह्या ॲपला रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा या ॲपबद्दल माहिती देऊन त्यांना या ॲपला रजिस्टर करायला सांगा, जेणेकरून त्यांचं भवितव्य सुद्धा उज्ज्वल होईल. धन्यवाद.